Hey, hi guys. So our next definition is pure line. ह्याच्या अगोदर आपण म्हटलेलं आहे homozygous condition. So what is homozygous condition? Where both similar alleles are present. Okay, that is pure condition. So here an individual or group of individual means population, that is homozygous or true breeding for a particular trait. Okay, homozygous means capital T condition, capital R condition, capital Y condition, capital G condition. So likewise, okay, हे सगळे कसे आहेत डॉमिनंट केसेस आहेत. सो ह्यांना म्हणणार आपण होमोझायगस. लाईकवाईज ज्या सगळ्या आपल्या रिसेसिव्ह केस आहेत, रिसेसिव्ह केस मीन्स स्मॉल टी, स्मॉल वाय, स्मॉल आर, स्मॉल सी. ओके, सो या सगळ्या ज्या कंडिशन्स आहेत त्या सगळ्या कंडिशन येणार होमोझायगस कंडिशनमध्ये. त्यांना म्हणणार आपण प्युअर लाईन्स विच प्रोड्युसेस प्युअर लाईन्स ऑर प्युअर ट्रेट. ओके, so an individual or group of individual that is homozygous or true breeding for particular trait and these conditions are called as pure lines. Okay, ह्यांना सगळ्यांना म्हणणार आपण pure lines. Next, मोनोहायब्रिड. ह्याच्या अगोदर आपण हायब्रिड ही कंडिशन बघितली. सो हायब्रिड मीन्स हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल, राईट. सो मोनो मीन्स सिंगल, आणि आपण इथे सिंगल काय घेणार तर सिंगल ट्रेट और सिंगल कॅरेक्टर, सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ओके, सो मोनो हायब्रिड. मोनोचं मिनिंग समजलं. मोनो मीन्स सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. हायब्रिड मीन्स हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल. नाउ डेफिनेशन इज इट इज हेट्रोझायगस फॉर वन ट्रेट. आपण एकच कॅरेक्टर घेतलंय बरोबर, कारण आपण त्याला म्हटलंय मोनो फॉर वन ट्रेट. जर इथे डाय म्हटलेलं असलं असतं तर आपण तिथे म्हटलं असतं हेट्रोझायगस फॉर टू ट्रेट. ओके, ट्राय हायब्रिड म्हटलं असतं तर हेट्रोझायगस फॉर थ्री ट्रेट. ओके, लक्षात येत आहे ना. हे मोनो हायब्रिड इट इज हेटेरोझायगस फॉर वन ट्रेट अँड इट प्रोड्युसेस इन अ क्रॉस बिटवीन. कसे प्रोड्यूस केले जाणार तर प्रोड्युसेस इन अ क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट. आता हे प्युअर पॅरेंट म्हणजे कोण आहेत सांगा? होमोझायगस कंडिशन वाले. कॅपिटल टी वर्सेस स्मॉल टी या दोघांच्या क्रॉस मधून डेव्हलप होणार. पण जे डेव्हलप होणारे इंडिव्हिज्युअल असणार ते कोण असणार? हेट्रोझायगस. कसे असणार ते आपण पुढे बघणार. हेटेरोझायगस. आणि या हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल्सनाच नाव वी आर कॉल्ड इट ॲज मोनोहायब्रिड. ओके, so it is a heterozygous individual for only one trait produced in a cross between two pure parents. Okay, differing in single pair of contrasting characters. जे dihybrid असलं असतं तर two pair of contrasting character and trihybrid असलं असतं तर three pairs of contrasting characters आलं असतं. Okay, so here differing in only single pair of contrasting character. Now single contrasting character is height of stem. इथे आपण फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे हाईट ऑफ स्टेम. मेंडेलने एक्सप्लेन केलेलं एक कॅरेक्टर आहे. ओके, नाउ द डॉमिनंट अँड रिसेसिव्ह ट्रेट मीन्स प्युअर लाईन्स. सो डॉमिनंट ट्रेट इज टॉलनेस and recessive trait is darkness, and these are the phenotype means external appearance of that particular plant. Okay, for a particular trait ह्या फक्त एकाच ट्रेट साठी आहे. ओके, so capital T which are gene responsible for tallness, small t are the gene responsible for darkness, and ह्या दोन्ही conditions now we are called it as homozygous conditions or pure lines. Okay, so these are the genetic constitution, so these are called as genotypes. Okay, so the next process is gametogenesis, where gametes are formed. Means this alleles undergoes meiosis, results in formation of gametes. Means both these gametes or both these alleles undergo separation. Okay, हे दोन्ही gametes काय होणार? गॅमेट्स फॉर्म होणार म्हणजेच काय तर हे दोन्ही ॲलिल्स सेपरेट होणार. सो सेपरेशन इज डिनोटेड बाय कॉमा. इथे आपण एक कॉमा दिलेला आहे छोटासा. सो आपण सेपरेशन दाखवलेला आहे. अगेन हियर गॅमेटोजेनेसिस मीन्स कॉमा. So here 2n condition means diploid condition undergoes reduction. Meiosis means reduction division. Reduces into n number and n number. Okay, here also n number and n number, and the term is called as gametogenesis, where gametes are formed. Now this gametes undergoes fertilization, and the fertilization means union of male and female gamete. So here
वन गॅमेट इज फ्युजेस विथ अनदर गॅमेट. इथे आपण दोन्ही गॅमेट सारखेच आहेत, सो आपण एक एकच घेतलेलं आहे. सो कॅपिटल टी अँड स्मॉल टी. नाउ दिस इंडिव्हिज्युअल विच इज फॉर्म आफ्टर फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट्स ऑफ टू प्युअर प्लांट. दिस इंडिव्हिज्युअल इज नाउ कॉल्ड ॲज मोनोहायब्रिड. त्याला म्हणणार आपण मोनोहायब्रिड, कारण आता आपण याला म्हणू शकतो दिस इज अ हेटेरोझायगस इंडिव्हिज्युअल which is heterozygous individual which comes from the marriage between or the crossing between two pure plant, okay, differing in single pair of contrasting character. So this condition is called as monohybrid. Okay, this is the heterozygous condition for only a single trait. That's why it is called as monohybrid. Okay, now capital T small t, this condition or development of this condition is called as development of monohybrid or monohybrid condition. Okay, now next, now the formation of capital T small t is now our F1 generation. याला तुम्ही आणखी एक शब्द वापरणार, that is F1 generation. F stands for here, F stands for filial. Okay, so F stands for filial. Filial means son, मुलगा. son म्हणजे सूर्य नव्हे. ओके, सो F stands for filial. So first filial generation. ओके, जन्माला आलेलं पहिलं जनरेशन. ओके, so F1 generation is defined as the first filial generation or the first offspring getting from the marriage between pure parent. Okay, now selfing of F1. Selfing of F1 means what? Now here marriage between two heterozygous individual. Okay, दोघांचे जीनोटाइप बघा आपण सिमिलर ठेवलेला आहे. कॅपिटल टी स्मॉल टी हा आपल्याला मिळालेला पहिला मुलगा आहे, बरोबर. त्याचं आपण लग्न लावून दिलं मुलगी बरोबर, पण तिचं पण कॉम्बिनेशन काय आहे? सेम कॉम्बिनेशन, कॅपिटल टी स्मॉल टी. लक्षात येत आहे? सो क्रॉसिंग मीन्स लग्न, लक्षात ठेवायचं, मॅरेज. ओके, सो कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी स्मॉल टी, दॅट इज सेल्फिंग. या कन्सेप्टला आपण म्हणणार सेल्फिंग. सेल्फिंग ऑफ F1. ओके, ना सेल्फिंग ऑफ F1 रिझल्ट्स इन फॉर्मेशन ऑफ F2 जनरेशन. सो F2 जनरेशन आपल्याला कोणाकडून मिळणार? F1 जनरेशन कडून मिळणार. फॉर एक्झाम्पल, नाव कॅपिटल टी स्मॉल टी आपण परत पहिल्या स्टेजकडे येऊन राहिलो, बरोबर. आता बघा, कॅपिटल टी इथे स्मॉल टी होते, इथे कॅपिटल टी स्मॉल टी. नेक्स्ट प्रोसेस गॅमेटोजेनेसिस. सो गॅमेट्स काय इथे फॉर्म होणार? कॅपिटल टी स्मॉल टी, फक्त मध्ये आपण कॉमा देणार आणि आपण हे गॅमेट्स इथे घेतले ह्या एका चौकोनामध्ये. जिथे आपण फुली गोळे खेळतो तसा चौकोन आहे, बरोबर. पण हा ऍक्च्युअल फुली गोळ्यांचा चौकोन नाही, या चौकोनाचं एक नाव आहे. ओके, ते आपण पुढे बघणार. सो हे जे गॅमेट्स आहेत ते गॅमेट्स आपण इथे या चौकोनांमध्ये मांडलेले आहेत, बरोबर. कॅपिटल टी स्मॉल टी इथे दिलेले आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी आणि कॅपिटल टी स्मॉल टी इथे पण आपण दोन घेतलेले आहेत. ओके, सो नाव इथे चौकोन दिसतोय छोटासा, त्याच्यामध्ये आपण दोन साइन काढलेली आहे. सो ती साइन अशी आहे, पहिलं साइन आहे हे, ओके, आणि दुसरं साइन आहे असं. ओके, सो दिस साइन इंडिकेट फिमेल. ओके, सो जेंडर डिसाइड करतात. हे साइन काय दाखवणार? फिमेल कॅरेक्टर. दिस साइन डिफाइन्स मेल कॅरेक्टर और मेलनेस. ओके, सो इथे मेल आणि फिमेलचे दोन्ही पण गॅमेट्स आपण घेतलेले आहेत. ओके, ना फर्टिलायझेशन मीन्स युनियन मीन्स काय? तर इथले हे दोन गॅमेट एकत्र आले. लाईकवाईज कॅपिटल टी कम्स टुगेदर टू फॉर्म टॉल प्लांट. कॅपिटल टी स्मॉल टी कम्स टुगेदर टू फॉर्म हायब्रिड टॉल प्लांट. हियर capital T small t comes together to form hybrid tall plant, and here small t comes together to form dwarf plant. ओके, लक्षात आलं? टेन्शन घेऊ नका, हा क्रॉस आपण पुढे परत एकदा डिटेल मध्ये बघणार. ओके, फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे. सो आता हे जे तयार झालेले आहेत ह्याच्यामध्ये एक आहे टॉल, बरोबर, हा एक आहे डॉर्फ, आणि हे मधले दोन जे आहेत ते आहेत कॅपिटल टी स्मॉल टी कॉम्बिनेशन वाले, दॅट आर
हायब्रिड टॉल ही झाली प्रोजेनी. सो या प्रोजेनीला आपण आता काय म्हणणार, F2 प्रोजेनी और F2 ऑफस्प्रिंग्स. लक्षात आलं. सो आपल्या दोन कंडिशन कंप्लीट झाल्या. F1 जनरेशन, ओके, फर्स्ट फिलियल जनरेशन अँड F2 जनरेशन. F1 जनरेशन आपल्याला मिळणार फ्रॉम अ क्रॉसिंग बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स. F2 जनरेशन आपल्याला मिळणार फ्रॉम अ क्रॉसिंग बिटवीन, नॉट क्रॉसिंग बिटवीन, सेल्फिंग ऑफ F1. F1 चं सेल्फिंग म्हणजे काय, तर त्याचं सेम जिनोटाइप आपण पुढे घेणार. ओके, सेल्फिंग ऑफ F1 वी विल गेट F2 जनरेशन. ओके, सो आपली ही डेफिनेशन कंप्लीट झाली आणि ही डेफिनेशन कंप्लीट झाली. आता आपण मगाशी म्हटलेलं होतं, हे आपण फुली गोळ्यांचा चौकोन काढलेला आहे, बरोबर. एवढेच कॉलम असतात त्या फुली गोळ्यांच्या चौकोनामध्ये, पण ह्या चौकोनामध्ये त्या चौकोनामध्ये डिफरन्स काय आहे, तर हा जो चौकोन आहे ह्याला म्हणणार आपण प्युनेट स्क्वेअर. काय म्हणणार आपण, प्युनेट स्क्वेअर. आफ्टर द नेम ऑफ रिसर्चर रेजिनाल्ड सी प्युनेट, या माणसाने हा शोधून काढला. ओके, which shows the possible combinations of offsprings. तो काय दाखवतो आपल्याला, पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ऑफस्प्रिंग्स. इथे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपण घेतलेली आहे, त्यांना आपण ऑफस्प्रिंग म्हटलेलं आहे. दॅट इज प्युनेट स्क्वेअर. याला आणखी एक शब्द आहे चेकर्स बोर्ड. ओके, चेकर्स बोर्ड ज्याच्यावरती आपण पॉसिबल कॉम्बिनेशन्स चेक करू शकतो, दॅट इज चेकर्स बोर्ड और प्युनेट स्क्वेअर. प्युनेट स्क्वेअर आफ्टर द नेम ऑफ researcher Reginald C. Punnett. Okay, understand? And the last definition is, अजून एक डेफिनेशन राहिलेली आहे जी आपण या बोर्डच्या बॅक साईडला लिहिलेली आहे, पण आता मी परतत नाही, मगाशी आपली डेफिनेशन कंप्लीट झालेली आहे. दॅट इज होमोलॉगस क्रोमोझोम. सो व्हॉट आर होमोलॉगस क्रोमोझोम? The chromosomes which are structurally and morphologically similar, these chromosomes are called as होमोलॉगस क्रोमोझोम. असे क्रोमोझोम जे स्ट्रक्चरली आणि मॉर्फॉलॉजिकली काय आहे, सारखेच आहेत, अशा क्रोमोझोम्सना आपण काय म्हणणार, होमोलॉगस क्रोमोझोम्स म्हणणार. ओके, सो नाउ इन आवर बॉडी 46 chromosomes are there. Total 23 pairs means total 46 chromosomes. Of these 22 chromosomes, 22 pairs of chromosome means total 44 chromosomes are called as autosomes, and only a single pair, that is XX in case of female and XY in case of male, are called as sex chromosomes, which are responsible for determination of sex of that particular individual, and autosomes which are responsible for determination of body characters of that particular individual. Okay, so total 46 chromosomes are present in our body, means total 23 pairs. Okay, so remaining point we will see in a next lecture.